देशाचे परराष्ट्र सचिव असतात हे आपण ऐकलं असेलच, पण देशातल्या एखाद्या राज्यानं फॉरेन सेक्रेटरीची नेमणूक केली आहे हे आपण कधी ऐकलंय का? पण हे घडलंय आणि ते देखील आपल्या भारतामध्ये। देशामध्ये केरळ राज्यानं परराष्ट्र सचिवाच्या तोडीस तोड असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे। केरळच्या राज्य सरकारनं के वासुकी यांना मॅटर्स कनेक्टेड विथ एक्सटर्नल कोऑपरेशन अशी जबाबदारी दिली आहे। ही जबाबदारी सोपवण्यात आलेल्या के वासुकी या IAS अधिकारी आहेत। त्यांच्याकडे विदेश सहकार्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय। 15 जुलै रोजी केरळ सरकारनं याबाबतचा एक आदेश काढलाय आणि अर्थातच या निर्णयावरून संपूर्ण देशभरातून केरळ सरकारवर टीका होतीये। फक्त भाजपच नाही तर काँग्रेसनेही केरळ राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केलाय। अर्थात आपण परराष्ट्र सचिव नेमलेलेच नाही असं म्हणत केरळने हे आरोप फेटाळून लावलेत, पण वासुकी यांच्याकडे दिलेली जबाबदारी पाहता त्याबद्दल शंका उपस्थित होते। खरं तर परराष्ट्र विभागातील प्रश्नांशी राज्याचा थेट संबंध येत नाही, कारण परराष्ट्र खात्यातले व्यवहार ही जबाबदारी केंद्राची असते। संघसूचीमध्ये संविधानानं तसं नमूद केलंय, मात्र केरळ राज्य सरकारनं संघसूचीवर अतिक्रमण केलं असल्याचा आरोप देखील या निमित्तानं होतोय। परराष्ट्र सहकार्याबद्दलची सर्व प्रकरणं वासुकी बघतील आणि अन्य पर्याय मिळेपर्यंत त्यांना राज्याचा सामान्य प्रशासन विभाग मदत करेल असंही केरळ राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं। वासुकी यांना परराष्ट्र सहकार्य आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्याबाबत नवी दिल्लीतल्या केरळ हाऊस मधले निवासी आयुक्त मदत करतील असं देखील सरकारी आदेशात म्हटलं होतं। परदेशात राहणाऱ्या केरळी नागरिकांची संख्या बरीच आहे, त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगळी व्यवस्था किंवा समन्वय असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यासाठी नोरका म्हणजेच अनिवासी केरळीसाठींचा विशेष विभाग आहे। डेप्युटी प्रिन्सिपल सेक्रेटरी याचे इन्चार्ज असतात आणि म्हणूनच अशी व्यवस्था असतानाही विशेष अधिकाऱ्याची एखाद्या राज्यानं नेमणूक करणं हे शिष्टाचाराच्या विरोधात असल्याची टीका होतीये। महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी या निर्णयावर टीका केली आहे। आता सचिव नियुक्त केलेत, काही दिवसांनी केरळमध्ये संरक्षण मंत्री नियुक्त केले जातील आणि त्यानंतर मग स्वतंत्र पंतप्रधान सुद्धा नेमले जातील अशी जहरी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली आहे। केरळच्या या प्रकरणामुळे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। संविधानात सांगितलेल्या संघसूचीचं हे उल्लंघन नाही का? वासुकी यांची नियुक्ती म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण नाही का? केरळचे मुख्यमंत्री केरळमध्ये स्वतंत्र राष्ट्र निर्माण करू पाहत आहेत का? कोणत्या अधिकाराच्या अंतर्गत केरळ राज्य सरकार किंवा राज्याचे प्रतिनिधी परराष्ट्र व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करत आहेत? केरळच्या याच मुद्द्यावरून याच प्रकरणावरून काही सवाल उपस्थित होत आहेत। संविधानात सांगितलेल्या संघसूचीचं हे उल्लंघन नाही का? वासुकी यांची नियुक्ती म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण नाही का? केरळचे मुख्यमंत्री केरळमध्ये स्वतंत्र राष्ट्र निर्माण करू पाहत आहेत का? कोणत्या अधिकाराच्या अंतर्गत राज्य सरकार किंवा राज्याचे प्रतिनिधी परराष्ट्र व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करत आहेत? अन्य देश या अधिकाऱ्याला का जबाबदार किंवा उत्तरदायी असतील? आणि केरळ सरकारमधल्या डाव्या सरकारच्या मनमानीमुळे देशाचं सार्वभौमत्व धोक्यात आलं आहे का? परराष्ट्र व्यवहार ही जबाबदारी केंद्राची असते, राज्यांची नाही, आणि त्यामुळे केरळ हा स्वतंत्र देश आहे असं मार्क्सवादी नेत्यांनी समजू नये। केरळ हे भारतातलंच एक राज्य आहे, त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराच भाजपचे केरळ अध्यक्ष के सुरेंद्रन यांनी केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांना दिला। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।